प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि सध्या निवडणुकीचा मोसम आहे। याच निवडणुकीत आपल्या पतीला यशस्वी करण्यासाठी अकोल्यात अनुप धोत्रे यांच्या पत्नी समीक्षा धोत्रे सध्या मैदानात उतरल्या आहेत, प्रचारात आहेत। आज हनुमान जयंती आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी त्या हनुमान मंदिरात जाऊन दर्शन करतायत, साकडं घालतात हनुमानाला। वहिनी, नेमकं काय साकडं घातलं तुम्ही हनुमानाला आज? आपण सगळेजण श्रीरामचे भक्त आहो। आपण कुठलंही साकडं घातलेलं नाही आहे। जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे। आणि पूर्ण अकोला जनताकडून आपल्याला एकच अपेक्षा आहे, ज्यांनी आपल्या रामाला आणलं त्यांचीच सेवा आपल्याला करायची आहे आणि परत आपल्याला भाजपलाच मत द्यायचं आहे आणि आपली शक्ती दाखवायची आहे। आज हनुमान जयंती आहे आणि इतकं मोठं म्हणजे आपली गर्दी, इतके लोक आलेले आहेत तिथे आणि सगळेजण आज राममय आहे, आज भाजपमय आहे। सातत्याने प्रचारात आहात, कुटुंब, मुलं आणि प्रचार याचं सर्व बॅलन्स जे आहे ते कसं साधता तुम्ही? हे सगळ्यांना माहीत आहे की मला खूप लहान मुलं आहेत, तर मी त्याच्यासाठी माझ्या आईंना माझ्या माहेरून बोलवलेलं आहे आणि मी कितीही 10-10 तास 11-11 तास जरी प्रचार केलं तरी मी एक 15 मिनिटं जाऊन घरी भेट देते, मुलांजवळ जाते, थोडासा त्यांना पण चांगलं वाटते आणि परत आपले सगळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत परत प्रचाराला निघून जाते। सातत्याने प्रचारात आहात, 4 जूनला गुलाल कोण उधळलं असं वाटतं? हे सांगायची आम्हाला गरजच नाही आहे, भाजपच आहे आणि आपला भगवा झेंडा, आपला भाजप झेंडा परत येणार आहे। परत अकोल्यातून एक कमळ निघणार आहे आणि परत मोदीजी इकडची जी अकोल्यातली एक सीट आहे, इकडून एक कमळचा फूल दिल्लीला जाणार आहे। 400 पार मध्ये अकोल्याचं एक कमळ असेल आणि आपल्या पतीचा विजय निश्चित आहे असं समीक्षा धोत्रे यांनी म्हटलंय। उमेश लोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।